नमस्कार. मी प्रज्ञा. नवरात्राचा आज 7वा दिवस आहे. तेव्हा आपण 7वं रूप आज रात्री पूजायचं आहे. नाव आहे या रूपाचं कालरात्री. ऐकूया तिचं रूप का असं नाव का पडलं ते. काळरूपी अंधकारास, काळरूपी अंधकारास संपविण्या खास, देवी रूप घेई भयावह भयानक. काळरूपी अंधकारास संपविण्या खास, देवी रूप घेई भयावह भयानक. संरक्षण करण्या भक्तांचे होई संरक्षक, संरक्षण करण्या भक्तांचे होई संरक्षक. कृपाळू दया सिंधू ही देवी भक्तवत्सल, कृपाळू दया सिंधू ही देवी भक्तवत्सल. आता ऐकूया हिचं रूप किती भयानक आणि भयावह होतं ते. केस विखुरलेले, केस विखुरलेले रंग गडद काळा, केस विखुरलेले रंग गडद काळा. उग्र डोळे त्यातूनी निघती ज्वाळा, उग्र डोळे त्यातूनी निघती ज्वाळा. हे सारे काही अनिष्टांचे निर्धारण करण्या, हे सारे काही अनिष्टांचे निर्धारण करण्या. अन्यथा भक्तांसाठी अति प्रेमळ ही माता, अन्यथा भक्तांसाठी ही अति प्रेमळा. भक्तांच्या शत्रूंचा सहज करीही नाश, भक्तांच्या शत्रूंचा सहज करीही नाश. सुखी ठेवण्या भक्तांस धावे हाके सरशी खास, सुखी करण्या भक्तांसी धावे हाके सरशी खास. नेत्र तिसरा उघडा असे तिचा आज, नेत्र तिसरा उघडा असे तिचा आज. सहस्रार चक्री असे हिचा नेहमीचाच वास, सहस्रार चक्री असे हिचा नेहमीचाच वास. 7व्या दिनी हिला पूजता आज, निर्भय होऊनी जगा सांगे ती आज मितीस. 7व्या दिनी हिला पूजता आज, निर्भय होऊनी जगा सांगे आज मितीस. मनोभावे प्रार्थना देवीच्या या रूपास, मनोभावे प्रार्थना देवीच्या या रूपास. करूया प्रणाम पूजनी कालरात्री देवीस, करूया प्रणाम पूजनी कालरात्री या देवीस. वेडेवाकडे विखुरलेले केस, डोळ्यातून ज्वाळा येत आहेत, भयंकर असा काळा गडद रंग. काळरात्र म्हणजे मृत्यू किंवा तत्सम कुठच्याही गोष्टी की ज्या अतिशय भक्तांना त्रासदायक असतात त्या घालविण्यासाठी कालरात्री हे उग्र रूप धारण करते. म्हणूनच हिला कालरात्री असं नाव दिलं आहे. आणि या कालरात्रीचं पूजन सप्तमीला 7व्या दिवशी करायचं आहे. कसं वाटलं हे काव्य? बेल आयकॉन दाबा, फॉरवर्ड करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.